वर्षा विवेक सुर्वे यांना भाजपा व संघाच्या माध्यमातून उमेदवारी मिळाल्यास त्या निवडणूक लढवणार। कैलासवासी वसंतदादा सुर्वे यांच्या सूनबाई कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक। रायगड जिल्ह्यातील कर्जत महाडा कॉलनी येथील कैलासवासी वसंत अनंत सुर्वे अर्थात वसंतदादा सुर्वे हे नाव तसं सर्वांनाच सर्वश्रुत व परिचित असलेलं आहे। त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात व शेवट फक्त आणि फक्त राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच असं ध्येय ठरवून केली, असे वसंतदादा सुर्वे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करताना आपल्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीत जनसंघ ते भारतीय जनता पार्टी हा एक यशस्वी प्रवास त्यांनी त्यावेळी अत्यंत जवळून पाहिला होता। त्यामुळे त्यांच्या ह्या दैदिप्यमान व भरीव कार्याचा उभारता आलेख आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना ज्ञात आहे। त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे हे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वसंतदादा सुर्वे यांच्या सूनबाई वर्षा विवेक सुर्वे यांना कर्जत नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली तर त्या कर्जत नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे आगामी कर्जत नगरपरिषद निवडणुकीत वर्षा विवेक सुर्वे यांना भाजपा व संघाचा आशीर्वाद मिळाल्यास त्या कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 ब मधून सर्वसाधारण महिला हे आरक्षण असलेल्या जागेवर स्थानिक उमेदवार म्हणून एक सुशिक्षित व सक्षम चेहरा म्हणून भरीव योगदान देऊ शकतील असा विश्वास अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे। मी वर्षा विवेक सुर्वे, माझे सासरे वसंत सुर्वे हे जनसंघापासूनचे होते। त्यांनी खूप मोठं योगदान पक्षासाठी आणि संघापासूनचेच ते मोठे कार्यकर्ते होते आणि आमचा हा वारसाच आहे। आमच्या गेली 3 पिढ्या आम्ही संघाची आणि भारतीय जनता पार्टीची निगडीत आहोत। गेली अनेक वर्ष मी सामाजिक काम क्षेत्रात आणि बाकीच्या ह्याच्यात आम्ही काम करतोय। माझे सासरे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष होते, त्यांनी बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये कामं केलेली आहेत। तसेच माझे पती विवेक वसंत सुर्वे हे वनवासी क्षेत्रात त्यांचे खूप मोठं योगदान आहे। तसेच ते आता सेवा सहयोगच्या माध्यमातून अनेक गरजू मुलांना शैक्षणिक गरजा त्यांच्या पूर्ण करतायत। तसे माझे दीर विशाल सुर्वे हेही खूप सामाजिक काम करतात, प्रत्येक एनजीओला ते निगडीत आहेत आणि त्यांचे मित्रमंडळी जसं संदीप भोसले वगैरे आहेत, त्यांनी पण वनवासी कल्याण आश्रमसाठी खूप मोठं या मुलांचं योगदान आहे। आणि अशा या घरामध्ये मी जेव्हा आली, सामाजिक काम कसं असतं, राजकारण कसं होतं, पण ही खूप मोठी गोष्ट आहे का त्यांनी माझ्या पतीने मला साथ दिली। नाही तर हल्ली कसं असतं, एकदा आपलं लग्न झालं का आपण घरातच बसतो, दुसरं काहीच नाही। पण त्यांचे एवढे मोठे विचार आणि हे सगळं बघताना मी खूप प्रभावित होईल आणि ठाण्याची घोडबंदर मंडळाची महिला मोर्चाची जबाबदारी दिली मंडळ अध्यक्ष म्हणून। मला 3 टर्म त्यांनी ठेवलं। मी स्वतः बोलायची सर मला नको आता हे राजकारण वगैरे, तरी पण मला 3 वेळा त्यांनी मंडळ अध्यक्ष ठेवलं। त्याच्यानंतर मला ठाणे जिल्ह्याचं महिला मोर्चाचं चिटणीस दिलं। आता कर्जत शहर मंडळाची महिला मोर्चाची उपाध्यक्ष झाले। आता ह्या आत्ताच्या स्थितीमध्ये कर्जत मंडळ चिटणीस म्हणून आता मी कार्यरत आहे। मला महिलांसाठी स्पेशली काम करायचे। आम्ही महिला जर राजकारणात नसू तर एखादी महिला कसं महिला घरात असेल तर कुटुंबाला एक रोनक असते, तशी राजकारणात पण एक महिला सशक्त महिला आणि एक नवीन चेहरा म्हणून पण आली तर मला नक्कीच आवडेल। BCom झाले आणि पार्ट 1 MCom पण झाले मुंबई युनिव्हर्सिटीमधनं आणि महाविद्यालय ठाणा कॉलेजला माझं शिक्षण झाले। लहानाची मोठी मी ठाण्यातच झाली आहे। माझं बॅकग्राऊंड सुशिक्षित आहे। माझी आई शिक्षिका होती, BMC मध्ये क्लास 1 ऑफिसर होती। माझे वडील ही चांगले होते, म्हणजे उच्च पदावर होते, जनरल मॅनेजर होते। माझं बॅकग्राऊंडच सुशिक्षित असल्यामुळे मला असं वाटतं का सामाजिक काम तर आपण करतोच, सामाजिक म्हणजे राजकारणामध्ये आपण आलो, आम्ही महिला सुशिक्षित आलो तर राजकारण अजून आम्ही चांगलं करू शकतो आणि महिलांचं पण सबलीकरण चांगलं होईल, सशक्तीकरण चांगलं होईल। आत्मनिर्भर भारत जे मोदींनी नारा लावला आहे त्याच्यामध्येही महिलांचं मोठं योगदान असेल आणि माझं कुटुंबच एवढं 3री पिढी आहे ही आमची का आम्ही सामाजिक काम ह्याच्यात आहोत। आमचे संपर्कही चांगले आहेत, खेडोपाड्यात संपर्क आहेत। त्या महिलांना शहरापेक्षा ग्रामीण महिलांना जास्त याची गरज आहे, तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकतो। पक्षाने जर संधी दिली मला तर मी नक्कीच या निवडणुकीला मी सामोरी जाईल।